मित्रांनो, तुमचं या चॅनलवर स्वागत. पहा, ह्या सेशनमध्ये तुम्हाला मी असे शब्द शिकवणार आहे की ते दिसायला एकदम सामान्य, म्हणजे तुम्हाला एकदम रोजच्या वापरात दिसतात, पण त्यांचा अर्थ हा वेगळाच असतो आणि वापरही त्यांचा असामान्य असतो. बघा, कुठले कुठले शब्द आहेत. पहिला, पुन्हा पुन्हा. बघा, तुम्ही नेहमी पाहिलेलं आहे की पुन्हा पुन्हाला तुम्ही काय लिहिणार? अगेन अँड अगेन. ओके, म्हणजेच काय? पुन्हा पुन्हा. याचा अर्थ बघा, वाक्यात उपयोग. वी should not commit mistakes again and again. म्हणजेच आपण आपण पुन्हा पुन्हा ही चूक करता कामा नये, किंवा ही चूक करता कामा नये, किंवा चुका करता कामा नये. ओके, बघा, त्याच्यानंतर आहे कधी कधी. आता कधी कधीला तुम्ही काय वापरणार? बघा, छान आहे. नाव अँड अगेन. नाव अँड, बघा, नाव म्हणजे आता, अगेन म्हणजे पुन्हा. दिसायला सामान्यच आहे तुमच्या रोजच्या वापरातलं, पण अर्थ काय त्याचा? कधी कधी. बघा, वाक्यरचना. नाव अँड अगेन अ जीनियस इज बॉर्न. म्हणजेच प्रतिभा संपन्न व्यक्ती कधी कधी जन्म घेतात. काय? कधी कधी जन्म घेतात. क्लिअर? नाव अँड अगेन म्हणजेच काय? कधी कधी. त्याच्यानंतर बघा काय? सगळ्या प्रकारचे. ह्याला काय लिहिणार तुम्ही? ऑल. घ्या लिहून. ऑल अँड सन्ड्री. बघा, वाक्यरचना. ऑल अँड sundry came to the meeting. म्हणजेच सगळ्या प्रकारचे लोक मीटिंगला आले. काय? सगळ्या प्रकारचे लोक मीटिंगला आले. बघा, त्याच्यानंतर काय? आघाडीवर. बघा, आघाडीवरला काय लिहिणार? बिफोर अँड बिहाइंड. या खूप छान वाक्यरचना आहे. इन वर्ल्ड वॉर सेकंड आर सोल्जर्स fought before behind. ह्या दोन्हींचा ह्याचा पूर्ण अर्थ काय आहे? आघाडीवर. म्हणजेच वर्ल्ड वॉर म्हणजे जे युद्ध होतं दुसरं, त्याच्यामध्ये आपलं सैन्य हे आघाडीवर लढलं. काय? आघाडीवर. बघा, हे शब्द तुम्हाला दिसायला खूप सामान्य आहेत, पण यांचा वापर आणि यांचा अर्थ हा वेगळाच असतो. बघा, काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.